नमस्कार. नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 11 मे 2021 आणि आपण सुरू करतो आहे आपलं लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ते म्हणजे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा जे अनाऊन्समेंट केली आहे ते खूपच चांगली आहे एका प्रकारे, आणि ह्या पाऊलची खरंच आपल्याला सराहना केली पाहिजे. कारण आपलं प्रत्येकाला माहिती आहे की जसं आपण कालचा न्यूज डिस्कशनमध्ये सुद्धा कव्हर केला की कोरोनाचे इम्पॅक्ट किंवा आफ्टर कोरोना जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यापैकी एक आहे म्युकरमायकोसिस. म्युकरमायकोसिसचं होण्याचं कारण काय होतं तर आपण बघितलं होतं की जी इम्युनिटी पॉवर आहे एखाद्या व्यक्तीची, तर ते इम्युनिटी पॉवर जेव्हा कमी होते, आता ते कमी होण्यामागचं कारण असे असू शकतात की त्या व्यक्तीचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा तो वयोवृद्ध झालेला असेल, तर त्यामुळे इम्युनिटी कमी होते. आणि ज्या व्यक्तींमध्ये इम्युनिटी कमी असते त्यांना हा म्युकरमायकोसिस जे आहे तो आजार होतो. म्युकरमायकोसिस आजार कशामुळे होतो तर आपण बघितलं होतं की जी बुरशी असते, ठीक आहे, ज्याला आपण फंगस म्हणतो, तर त्या फंगसमुळे हे म्युकरमायकोसिस आजार होतो. आणि हा जो फंगस आहे तो आपल्या पर्यावरणामध्ये सर्वीकच पसरलेला आहे, तर काय आपण श्वास घ्यायचं थांबू शकत नाही. आणि अशाच प्रकारे हे जे काही बुरशी आहे ते आपल्या शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रवेश करतच असते. परंतु जर आपली इम्युनिटी अर्थातच रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर आपण त्याच्या विरोधात किंवा त्याचा आपण सामना करू शकतो. पण एखाद्या व्यक्तीचं जर ऑपरेशन झालेलं असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, किंवा ते वयोवृद्ध झालेले असेल आणि सद्यस्थितीमध्ये कोरोना, तर त्याच्यामुळे काय होतं की रोगप्रतिकारक शक्ती जी असते ते कमी होते आणि त्याच्यामुळे हा म्युकरमायकोसिसचा हल्ल्याचा जे चान्सेस असतात ते खूप जास्त वाढतात. आणि हा जे काही आजार आहे त्याला ट्रीट करण्यासाठी आपण बघितलं होतं की 15 ते 20 लाख एवढा खर्च येतो. आणि एखाद्या सामान्य नागरिकांसाठी एवढं खर्च करणे हा खूपच जास्त आहे करणं, ठीक आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा हा जो काही निर्णय आहे तो स्वागतार्ह आहे. ओके, पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे चुकांबद्दल मोदींनी प्रायश्चित घ्यावे. कोरोना स्थिती हाताळणीबाबत काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव, विशेष अधिवेशनाची काँग्रेसची मागणी. आता सद्यस्थितीमध्ये काँग्रेसने विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतीकडे पत्र पाठवलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी हा विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. सर्वात पहिले आपल्याला एक आर्टिकल लक्षात ठेवायचं आहे, अर्थातच कलम लक्षात ठेवायचे, ते म्हणजे कलम 85. कलम 85 अनुसार जे काही संविधानाचा किंवा पार्लमेंटचा, ठीक आहे, पार्लमेंटचा जे काही अधिवेशन्स असतात त्याला बोलवायचा जो अधिकार आहे तो मात्र राष्ट्रपतींकडे आहे. ते जे काही सेशन असतात अर्थातच अधिवेशन असतात त्यांना बोलवू शकतात, स्थगित करू शकतात किंवा संपुष्टात आणू शकतात. तीनही अधिकार जे आहेत ते आपलं राष्ट्रपतींकडे आहेत, ठीक आहे. आणि जर आपल्याला विशेष अधिवेशन बोलवायचे असेल तर ते सुद्धा बोलवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? राष्ट्रपतीकडे आहे. आणि म्हणूनच काँग्रेसने सध्या राष्ट्रपतींना पत्राद्वारे ही विनंती केली आहे की त्यांनी एक विशेष अधिवेशन बोलवावं संसदेचा. ओके, आता एक आपल्यासाठी ते महत्त्वाचं म्हणजे जर एखादा काम अधुरा राहिलेलं असेल किंवा एमर्जन्सी सिच्युएशन आली असेल किंवा नॅचरल डिझास्टर आलेलं असेल, तर हे काही परिस्थिती आहेत ज्याच्यामुळे किंवा ज्या कारणांनी आपण हा विशेष अधिवेशन बोलवू शकतो, ठीक आहे. विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार जो आहे तो आपण सांगितलं की राष्ट्रपतींचा आहे, परंतु कुठल्या दिवशी हा विशेष अधिवेशन बोलवायचं आहे त्याची तारीख जी नमूद केली जाते ना, ते नमूद करण्याचा जो काम आहे तो कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर करतो, ठीक आहे. अर्थातच मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा, की पुढील 21 मेला आपल्याला एक पार्लमेंटरी सेशन बोलवायचं आहे, ठीक आहे, किंवा अधिवेशन बोलवायचं आहे. आता ही तारीख कोण ठरवणार? तारीख ठरवली जाते ह्या कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सद्वारे, परंतु त्याच्यावरती शिक्कामोर्फत जे असते ते राष्ट्रपतींद्वारे केली जाते. एकदा राष्ट्रपतीने त्याच्यावरती शिक्कामोर्फत केली का त्यानंतर जे काही संसदेतील खासदार आहेत त्यांना ही तारीख कळवली जाते की बाबा पुढील 21 तारखेला आम्ही विशेष अधिवेशन बोलवलं आहे, तर आपल्या सर्वांनी तिथे उपस्थित राहावे. अशा एक कन्व्हेन्शन आहे की जे काही खासदार आहेत त्यांना ॲटलिस्ट 2 हफ्त्याआधी ते तारीख कळवावी, की जेणेकरून करून ते जर कुठे बाहेर दौऱ्यावरती असतील तर ते स्वतःचे शेड्यूल त्याप्रमाणे निश्चित करतील आणि हे जे काही अधिवेशन आहे त्याच्यामध्ये हजर राहू शकतील, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिवेशन जे असतात त्याची संख्या एका वर्षामध्ये 3 असली पाहिजे, असं एक कन्व्हेन्शन आहे, एक रिवाज आहे. आणि त्याच्यानुसार आपण बघितलं की बजेट सेशन होतो, मॉन्सून सेशन असतो आणि विंटर सेशन असतो. अशा प्रकारे 3 सेशन घेतले जातात. परंतु जर परिस्थिती काही विशेष असेल तर आपण 2 सेशनसुद्धा कंडक्ट करतो, ठीक आहे. लास्ट इयर्स आपण बघितलं होतं की मॉन्सून सेशन जे होता, ठीक आहे,
त्याला आपण कंडक्ट केला नव्हता, कारण कोरोनाची जी काही महामारी होती ती खूपच जास्त वाढली होती आणि त्यामुळे पार्लमेंटने अर्थातच राष्ट्रपतींनी आणि पार्लमेंटने मिळून निर्णय घेतला होता की आपण काय हा मॉन्सून सेशन जो आहे तो काही कंडक्ट करणार नाही आहे. ठीक आहे. परंतु एक असं कन्व्हेन्शनसुद्धा आहे की कन्व्हेन्शन म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की संविधानामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की 2 अधिवेशनाचा अंतर्गत 6 महिन्यापेक्षा जास्त हा गॅप असता कामा नये. ठीक आहे. आता 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप नसणे अर्थातच काय की एका वर्षामध्ये कमीत कमी 2 अधिवेशन होणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हा UPSCचा लास्ट इयरचा प्रश्न होता. ठीक आहे. ॲटलिस्ट 2 अधिवेशन तरी व्हायलाच पाहिजे. क्लिअर. तर हे आपण सेशन्सविषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघूया अजून काही न्यूज आहेत ते. नेक्स्ट न्यूज आहे ते म्हणजे फ्रान्सकडून 40 मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा. समुद्र सेतू 2 मोहिमेअंतर्गत नौदलाचे त्रिकंड जहाज मुंबईत. थोडीशी माहिती आज आपण इथे समुद्र सेतूविषयी घेणार आहोत. सद्यस्थितीमध्ये समुद्र सेतू हा जो प्रोग्राम आहे त्याचा अंतर्गत आपण जे मेडिकल ऑक्सिजन असतो त्याचा जो काही सप्लाय आहे तो आपण इतर देशांकडनं मागवतो आहे आणि त्यासाठी आपली नेव्ही जी आहे ते खूपच अशी सुंदर असं कार्य करते आहे. ठीक आहे. आणि सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं या न्यूजच्या माध्यमातून की फ्रान्सकडनं आपण हा जे प्राणवायू आहे ते त्रिकंड जहाजाच्या माध्यमातून भारतामध्ये मागून घेतलेलं आहे. ओके. ऑपरेशन समुद्र सेतू जे आहे ते मे 2020मध्ये सुरू करण्यात आलं होतं. जसं की कोविडची महामारी भारतामध्ये सुरू झाली तसंच त्याला आपण टॅकल करण्यासाठी किंवा त्याला आटोक्यात आणण्यासाठी आपण हे समुद्र सेतू ऑपरेशन जे होतं ते सुरू केलं होतं. समुद्र सेतू ऑपरेशनचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट हे होता की जे काही भारतीय इतर देशांमध्ये गेले होते किंवा तिथे फसून राहिले होते त्यांना मायदेशी परत आणणे. ठीक आहे. तसंच समुद्र सेतूसारखं आपण वंदे भारत अभियानसुद्धा सुरू केला होता. ओके. सद्यस्थितीमध्ये लक्षात घ्या की समुद्र सेतू 2 हा जो एक उपक्रम आहे याच्या माध्यमातून आपण काय करतो आहे तर जे काही मेडिकल ऑक्सिजन आहे त्याची सप्लाय भारतामध्ये सुरळीत व्हावी आणि त्यामुळे जे काही कमतरता भासत आहे ते इतर देशांकडून किंवा इतर विदेशी देशांकडून पूर्ण करणे हा सद्यस्थितीमध्ये भारताचा एक उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये समुद्र सेतू ऑपरेशनच्या माध्यमातून नेव्ही जे आहे ते भारताची मदत करते. जे नेव्हल शिप्स आहेत त्याच्या अंतर्गत कोलकाता, कोची, तलवार, ताबर, त्रिकंड, जलाश्व, ऐरावत हे काही नौका आहेत जे या एक प्रोग्रामचा अंतर्गत समावेश झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर काही किती महत्त्वाचे न्यूज आहेत ते आपण बघून घेऊ. तर सद्यस्थितीमध्ये जे INS कलकत्ता होती, इंडियन नेव्हल शिप कलकत्ता आणि इंडियन नेव्हल शिप तलवार या दोघांनी जे मनामा पोर्ट आहे बहारीन येथे तिथून 40 टन लिक्विड ऑक्सिजन जे होतं ते मुंबई येथे आणलं होतं. ठीक आहे. आता प्रश्न इथे हा पण म्हणतो की मनामा हा कुठे आहे. तर लक्षात घ्या मनामा हा बहारीनचा एक क्षेत्र आहे. ओके. तसंच जलाश्व हा बँकॉकला जाऊन आणि ऐरावत जो आहे त्यांनी सिंगापूरवरनं भारताला हे लिक्विड ऑक्सिजन जे होतं ते आणण्यासाठी मदत केली होती. ऑपरेशन जो समुद्र सेतू होता ठीक आहे त्याचा आपण इथे माहिती घेतली. तसंच अजून एक ऑपरेशन होता तो म्हणजे वंदे भारत मिशन. वंदे भारत मिशनच्या माध्यमातून आपण हवाई दलाच्या सहाय्याने ठीक आहे किंवा मग हवाई मार्गाच्या सहाय्याने जे काही इतर देशामध्ये भारतीय फसले होते त्यांना भारतामध्ये परत आणलं होतं आणि एक अंदाज अनुसार 1,77,000 जे पब्लिक होती ठीक आहे त्यांना 1990मध्ये आपण एअरलिफ्ट केलं होतं. कधी गल्फ वॉरवरनं. आणि तशाच प्रकारचा हा एक ऑपरेशन होता आणि तेवढाच इंटेन्सिटीचा होता आणि त्यामुळे हा इथे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवलं गरजेचं आहे. ठीक आहे. एअरलिफ्ट मूवी आपण प्रत्येकाने बघितली असेल. ठीक आहे. तर एअरलिफ्ट मूवी जी आहे ती या स्टोरीवरती बेस्ड आहे की जेव्हा गल्फ वॉर सुरू होता तेव्हा 1,77,000 भारतीयांना 1990मध्ये मायदेशी परत आणण्यात आलं होतं आणि तशाच प्रकारचा हा एक ऑपरेशन आता आपण सुरू केला आहे. ठीक आहे. ज्याच्या माध्यमातून काय केलं आपण तर इतर देशांमध्ये जे काही प्रवासी किंवा जे काही भारतीय होती ज्यांना आपण प्रवासी भारतीय म्हणतो जे काही फसले होते तिथे त्यांना आपण भारतामध्ये परत आणलं. ओके. हा एक आकडा आहे की 4,000 अराऊंड किती बरं 4,000 एवढे नागरिक जे आहेत ते समुद्र सेतू ठीक आहे कुठलं बरं समुद्र सेतू याच्या माध्यमातून भारतात परत आले आहेत या प्रोग्रामच्या माध्यमातून. ओके. तर आपण इथे समुद्र सेतू आणि वंदे भारत मिशनविषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघूयात पुढची न्यूज. पुढे जे न्यूज आहे ते म्हणजे अरबी समुद्रात चक्रवाती वादळाचे संकेत. आता चक्रवाती वादळ म्हणजे काय सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न तोच असतो. लक्षात ठेवा सायक्लोन म्हणजे चक्रवाती वादळ. ठीक आहे. आता सायक्लोन जे आहेत ते नदर्न हेमिस्फिअरमध्ये सुद्धा येतो आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये सुद्धा येतो. लक्षात ठेवा नदर्न हेमिस्फिअरमध्ये
ठीक आहे, किंवा उत्तरी गोलार्धमध्ये जे सायक्लोन्स येतात किंवा जे चक्रवाती वादळ येतात ते कधी पण अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मूव्हमेंट करतात. ठीक आहे, कसल्या डिरेक्शनमध्ये मूव्हमेंट करतात? अँटी सायक्लोनिक किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. सदर्न हेमिस्फिअरमध्ये जे काही सायक्लोन्स येतात ते कधी पण क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये, ज्यानुसार घड्याळ फिरतो ना त्या डिरेक्शनमध्ये मूव्हमेंट करतात. हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरती प्रश्न बनून गेलेला आहे आणि पुढेसुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. अजून एक गोष्ट, जे काही चक्रवाती वादळे असतात त्यांचा जो मिडल पोर्शन असतो, ज्याला आपण आय म्हणतो किंवा डोळा म्हणतो, ठीक आहे, तो एक लो प्रेशर एरिया असतो आणि आजूबाजूचा जो काही चक्रवात असतो, ठीक आहे, तिथे काय असतो? तिथे तो एक हाय प्रेशर एरिया असतो. ओके, तर हा एक बेसिक आपल्याला सायक्लोनविषयी जाणून घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट होती, ते आपण इथे बघून घेतलेलं आहे. मोस्टली सायक्लोन्स जे असतात ते आपण जसं बघितलं आहे की त्याच्यासाठी सर्टन कंडिशन्स असतात, जसं की समुद्रसपाटी जी आहे ते चांगल्या प्रकारे तापलेली असावी. ठीक आहे, थंड समुद्रामध्ये हे काही सायक्लोन येत नाही. तसंच आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की जे इक्वेटर आहे, ठीक आहे, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, तर विषुववृत्तजवळ हा सायक्लोन्स येत नाही. विषुववृत्त जे आहे तिथे हा सायक्लोन्स येत नाही. त्याच्यापासून जर आपण दक्षिणेला किंवा उत्तरेला गेलं तर तिथे आपल्याला हे चक्रवाती वादळाचं प्रमाण बघायला भेटतो. ओके, याचं कारण काय की विषुववृत्तवरती आपल्याला चक्रवाती वादळ बघायला भेटत नाही. कोरिओलिस फोर्स जे आहे ते पृथ्वीचा परिक्रमामुळे जनरेट होतो, परंतु हा विषुववृत्तवरती कोरिओलिस फोर्स जे असतो ते अप्रॉक्सिमेटली 0 असतो. ठीक आहे, किती असतो? अप्रॉक्सिमेटली 0 असतो आणि त्यामुळे जे काही चक्रवाती वादळं आहेत ते हा इक्वेटरवरती किंवा विषुववृत्तवरती तयार होत नाही. परंतु जसं आपण उत्तरेकडे गेलो किंवा दक्षिणेकडे गेलो तसंच याचं प्रमाण जे आहे ते वाढत जातो. ठीक आहे, ॲक्स्ट्रीम पोलार रिजनमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला भेटत नाही. कारण काय असतं? कारण तिथे जे काही चक्रवाती वादळे निर्माण होतात ना त्यासाठी एक कंडिशन आहे की समुद्र सपाटी जी आहे ती तापलेली असावी. त्याचा जो टेम्परेचर आहे तो 28 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त असावा. ठीक आहे, पोलार रिजनमध्ये एवढा टेम्परेचर बघायला भेटेल का? उत्तर आहे नाही. मग ते काय सायक्लोन्स तिथे आपल्याला बघायला भेटत नाही. क्लिअर? जे काही ट्रॉपिक्स आहेत जसं की मकर वृत्त झालं, टॉपिक ऑफ कॅन्सर आणि टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, या क्षेत्रामध्ये आपल्याला खूपच जास्त प्रमाणात चक्रवाती वादळ बघायला भेटतात. ओके, आणि जे काही काय म्हणतात ट्रॉपिकल एरियाज आहे, स्पेसिफिकली जर बात केली तर आपण ट्रॉपिकल एरियाज जे आहेत, ठीक आहे, तर तिथे आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणात हे जे काही चक्रवाती वादळ्स आहेत ते बघायला भेटतात. ठीक आहे, आता भारतामध्ये जर आपण बघितलं तर हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर झाला आणि इथे खाली हा इक्वेटर झाला. ठीक आहे, तर या क्षेत्रामध्ये आपल्याला बे ऑफ बंगाल येतो आणि अरेबियन समुद्र येतो. ठीक आहे, अरेबियन सी झाला म्हणतो आणि हा झाला इंडियन ओशन. काय बरं? इंडियन ओशन. तर या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हे बघायला भेटतात. काय? चक्रवाती वादळे. ओके, बे ऑफ बंगाल जे आहे तो एक काय म्हणतो त्याला, बे ऑफ बंगालचा जो टेम्परेचर असतो तो अरबी समुद्रापेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे बे ऑफ बंगालमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात चक्रवाती वादळ बघायला भेटतात ॲज कम्पेअर टू अरबी समुद्र. कारण बे ऑफ बेंगॉल जे आहेत ते जर आपण बघितलं तर त्रिकोणाकारमध्ये तो तिथे बांधलं गेलं एका प्रकारे म्हटलं तर. इथे आपला म्यानमार पडतो, बांगलादेश झाला खाली आणि इथे भारत झाला. ठीक आहे, आणि त्यामुळे काय होतं, हा जो प्रदेश आहे हा एक बांधला गेलेला प्रदेश आहे आणि इथे त्यामुळे सूर्यकिरणामुळे इकडचं तापमान जास्त होतं किंवा याची जी समुद्र सपाटी ती जास्त तापते आणि म्हणून आपल्याला बे ऑफ बेंगॉलमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात चक्रवाती वादळ बघायला भेटतात जर आपण त्याची कंपॅरिझन केला कोणाजोडी, अरबी समुद्रजोडी तर. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही आपण सायक्लोनविषयी थोडीशी माहिती घेतली. 2019मध्ये काही महत्त्वाचे सायक्लोन्स आले होते अरेबियन सीमध्ये. त्यांचं नाव थोडे आपण एकदा वाचून घेऊया. वायू, हिक्का, क्यार, महा आणि पवन. ठीक आहे, हे काही मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रामध्ये काही चक्रवाती वादळं आहेत ते फॉर्म होत नाही, परंतु जे होतात ते महत्त्वाचे असतात. मग तेवढे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे कारण आयोग प्रश्न विचारू शकते. जे अनकॉमन इन्सिडेन्सेस असतात त्याच्यावरती किंवा जे एक्सेप्शनल आपण म्हणतो त्याच्यावरती प्रश्न विचारायचे चान्सेस जास्त असतात आणि हे जे काही इव्हेंट्स आहेत ते एक्सेप्शनल इव्हेंट्स आहेत. ठीक आहे, तर आपण इथे बघून घेतली महत्त्वाची. हां, आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला प्रश्न असा आला असेल की बाबा यांना नावं कोण देतं. ठीक आहे, हे सर्व तुम्ही आम्हाला सांगितलं की वायू, हिक्का, क्यार, महा, पवन हे सर्व नावं आहेत. नावं देतं कोण? तर इंडियन ओशन रिजन जो आहे, इंडियन ओशन रिजनला जे काही बॉर्डर्स लावून कंट्रीज आहेत तेच सर्व कंट्री आपसामध्ये ठरवतात की बाबा कोणी काय नाव द्यायचं त्यांना आणि अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. ठीक आहे, ज्या देशाचं नाव पहिलं येतं जसं की ऑस्ट्रेलियाचं नाव पहिलं आलं तर ऑस्ट्रेलिया पहिला नाव देईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे नावं दिली जातात. म्हणजे अल्फाबेटिकली ते देशांचं जे काही नाव येईल तर त्या अनुसार ते एक नाव ठरवतो. ठीक आहे, आणि तो नाव त्या चक्रवाती वादळाला दिला जातो.
म्हणजे काय स्पेसिफिक नाही आहे, परंतु ते देशावरती डिपेंड करते की त्यांना काय नाव द्यायचं आहे. क्लिअर. चला मग इथे आपण सायक्लोनविषयी थोडीशी माहिती घेतली आणि एक महत्त्वाचा प्रश्नसुद्धा बघून घेतला की का बे ऑफ बेंगॉल जे आहे किंवा बंगालचा आखात आहे त्याच्या अंतर्गत जास्त प्रमाणामध्ये सायक्लोन्स येतात किंवा चक्रवाती वादळे येतात जर आपण त्याची कंपॅरिझन केली अरबी समुद्रजोडी तर. ठीक आहे. नेक्स्ट बघूया पुढची काय न्यूज आहे. हेमंत शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ. आपण आसामविषयी कालच खूप जास्त माहिती घेतली आहे. लक्षात ठेवा हा 15वे चीफ मिनिस्टर आहे. ठीक आहे. कितवे बरं 15वे चीफ मिनिस्टर होणार आहेत. कोण? हेमंत शर्मा झाले म्हणजे. तर इथे एक महत्त्वाचं आहे की राज्यपाल जगदीश मुखी यांनी शर्मा यांना शपथविधी आणि म्हणजे या पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. ठीक आहे. तर हा एक नाव लक्षात ठेवा. राज्यपाल कोण आहे? जगदीश मुखी. ओके. चला पुढे जाऊया. पुढची न्यूज बघूया. पुढे जे न्यूज आहे ते म्हणजे चीनकडून 2015मध्ये कोरोनाच्या जैविक अस्त्र म्हणून विचार. ठीक आहे. अमेरिकेचा एक न्यूजपेपर होता दी सन या वृत्तपत्राने दी ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राने प्रथम प्रसारित केलेल्या कागदपत्राचा आधारे ही माहिती दिली असून अमेरिकेचा परराष्ट्र खात्याने ही कागदपत्रे मिळवली होती. ठीक आहे. काय बरं? ब्रिटनमधील दी सन या वृत्तपत्राने दी ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राने प्रथम हा माहिती प्रसारित केली होती की चीनकडून 2015मध्ये कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून विचार चालू होता. ठीक आहे. खूपच चुकीची जे काही घडामोडी आहे ते करतो आहे चीन. परंतु आपल्याला इथे महत्त्वाचं आहे काय बरं? जैविक अस्त्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बायोलॉजिकल वेपन्स म्हणतो. तर आज आपण थोडीशी माहिती बायोलॉजिकल वेपन्सविषयी घेणार आहोत. बायोलॉजिकल वेपन्स जे असतात ज्याला आपण जैविक अस्त्र म्हणतो, या जैविक अस्त्राचा अंतर्गत बॅक्टेरिया, व्हायरस, रिकेट्सिया, फंगाई, टॉक्सिन्स आणि इतर प्रकारचे जे काही बायोलॉजिकल एजंट्स असतात त्याचा अंतर्गत काही पण असू शकतात. जे जिवंत एजंट्स असतात त्यांना आपण बायोलॉजिकल एजंट्स म्हणतो. तर हे एजंट्सना यूज करून हा अस्त्र बनवली जातात आणि त्याच्यामुळे ह्युमन, प्लांट आणि ॲनिमल प्रत्येकावरती त्याचा इम्पॅक्ट होतो. ठीक आहे. बायोलॉजिकल वेपन्स जे आहेत ते केमिकल वेपन आणि रेडिओलॉजिकल जे काही वेपन्स असतात त्याच्यापेक्षासुद्धा भयंकर असतात. ठीक आहे. तसंच बायोलॉजिकल वेपन झाला, केमिकल वेपन झाला, रेडिओलॉजिकल वेपन झाला आणि न्यूक्लिअर वेपन झाला, यांना आपण वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्यांना? वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, कारण हा खूपच मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव घेतात. ओके. आता जे काही बायोलॉजिकल वेपन्स आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचं कन्व्हेन्शन साईन केलं गेलं आहे. त्याचं नाव आहे बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन. ठीक आहे. ही एक पहिली मल्टीलॅटरल डिसआर्मामेंट ट्रिटी आहे. डिसआर्मामेंट म्हणजे काय? तर ज्यांच्याकडे आर्म्स आहेत, ज्यांच्याकडे अस्त्र आहेत, त्यांना त्याचा त्याग करावा, त्यालाच आपण म्हणतो डिसआर्मामेंट. ओके. तर ही एक ट्रिटी आहे ज्याच्या माध्यमातून जे काही जैविक अस्त्र असतात त्यांचा डेव्हलपमेंट, त्यांचा प्रोडक्शन आणि त्यांचं स्टॉक पायलिंग थांबवण्यासाठी हे देशांवरती बंधनकारक असेल. ठीक आहे. 10 एप्रिल 1972मध्ये याला साईन करण्यात आली. 26 मार्च 1975मध्ये हा फोर्समध्ये आली. ओके. याचा अंतर्गत लक्षात ठेवा डेव्हलपमेंट, प्रोडक्शन आणि स्टॉक पायलिंग तीनही गोष्ट आहेत त्याच्यावरती बंदी टाकण्यात आलेली आहे. ओके. आता बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन जे आहे त्याच्या अंतर्गत आपण जसं बघितलं की ॲक्विजिशनसुद्धा आणि रिटेन्शनसुद्धा याला पण बंदी टाकण्यात आलेली आहे. ॲक्विजिशन म्हणजे एखादा दुसऱ्या देशाकडनं विकत घेणे आणि रिटेन्शन म्हणजे आपल्याकडे आधीपासून आहे त्याला सांभाळून ठेवणे. ठीक आहे. भारतसुद्धा या ट्रिटीचा सिग्नेटरी आहे. ठीक आहे. म्हणजे काय? भारतसुद्धा यांनी हा जे काही ट्रिटी आहे त्याला साईन केलं आहे आणि त्याला रॅटिफायसुद्धा केलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि आता सध्याचं जे काही परिस्थिती चालली आहे त्याच्यानुसार तर याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूपच हाय आहेत. क्लिअर. चला मग आपण बघून घेतलं बायोलॉजिकल वेपन्सविषयी. पुढे बघू विश्वासदर्शक प्रस्तावावर ओली सरकारचा पराभव. विश्वासदर्शक प्रस्ताव जो होता नेपाळच्या सभागृहामध्ये मांडण्यात आला, तिथे ओली हरले, त्याच्याशी आपल्याला काय घेण्यात येणं प्रश्न असू शकतो. परंतु आपण त्याला भारताच्या माध्यमातून कसं काय इम्पॉर्टंट आहे ते बघून घेणार आहोत. ठीक आहे. कारण भारतामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स आणि नो कॉन्फिडन्स मोशन जे असतात ते पारित केले जातात. आपण इथे नो कॉन्फिडन्स मोशनविषयी माहिती घेणार आहोत. समजा जे कॅबिनेट आहे, ठीक आहे, त्या कॅबिनेटला जर लोकसभेमध्ये सपोर्ट कमी झाला असेल किंवा त्यांनी जे काही विश्वास त्यांच्यावरती होता ते संपुष्टात येत असेल
तशा वेळेस नो कॉन्फिडन्स मोशन जे आहे तो पारित केला जातो. ठीक आहे, नावामध्येच लिहिलं गेलं आहे नो कॉन्फिडन्स, की आम्हाला तुमची जे काही सरकार आहे त्याच्यावरती कॉन्फिडन्स नाही आहे की ते देश चालवू शकतात. आणि सरकार म्हटलं की एका प्रकारे कॅबिनेट, कारण महत्त्वाचे निर्णय कोण घेत असते, महत्त्वाचे निर्णय कॅबिनेट घेत असते. ओके, आणि नो कॉन्फिडन्स मोशन जर पास झाला ना तर जे पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात ना त्यांना रिझाईन करावा लागतो. ओके, आणि तिथे एकदम नवीन गव्हर्नमेंट बनते परत. ओके, आता हे जे नो कॉन्फिडन्स मोशन पास करायचा जो एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे तो लोकसभेकडे आहे. राज्यसभा अशा प्रकारचं मोशन पास करू शकत नाही. आणि लोकसभाचं रूल्स जे असतात त्याच्या अंतर्गत रूल नंबर 198 आहे, ज्याच्यामध्ये नो कॉन्फिडन्स मोशनविषयी माहिती दिली गेली आहे. ठीक आहे, आणि आर्टिकल 75 संविधानाचा कलम 75 त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे असतात ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल असतात कोणाला, लोकसभेला. आणि जर लोकसभेमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन पारित झाला तर या काउन्सिल ऑफ मिनिस्टरला रिझाईन करावा लागतो. अर्थातच गव्हर्नमेंट पडते एका प्रकारे. ठीक आहे, जर एखादा व्यक्तीला नो कॉन्फिडन्स मोशन पारित करण्यास किंवा नो कॉन्फिडन्स मोशन जे आहे त्याला जर आणायचं असेल लोकसभेमध्ये तर त्याला कमीत कमी 50 मेंबरचा सपोर्ट लागतो. अर्थातच 50 मेंबरनी साईन केलेला तो जो कागदपत्र आहे नो कॉन्फिडन्स मोशनचा तो स्पीकरकडे सबमिट करतो. स्पीकर बघतात आणि त्यांना जर वाटते की हो खरंच नो कॉन्फिडन्स मोशन पास करण्याची गरज आहे तर ते तशा प्रकारची अनाऊन्समेंट करतात आणि एक दिवस ठरवतात की बाबा या दिवशी हा नो कॉन्फिडन्स मोशन जे आहे ते सभागृहामध्ये पारित करण्यात येईल किंवा पटलावरती ठेवण्यात येईल. आणि त्यानंतर त्याच्यावरती वोटिंग घेतली जाते. वोटिंग जे असतात त्याच्या अंतर्गत सिम्पल मेजॉरिटीने तो जो प्रस्ताव आहे तो पारित व्हायला पाहिजे. सिम्पल मेजॉरिटीने म्हणजेच उपस्थित आणि वोट करणारे आहेत त्यांच्यापैकी मेजॉरिटीने जर तो पास झाला तर असं समजलं जातं की गव्हर्नमेंटवरती लोकसभेचा कॉन्फिडन्स नाही आहे. अर्थातच हे जे काही काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत त्यांनी रिझाईन करावं. ओके, तर हे आपण माहिती घेतली कशाविषयी, आपलं या नो कॉन्फिडन्स मोशनविषयी. अजून एक शेवटचा पॉईंट, जे काही इंडिव्हिज्युअल असतात किंवा पार्टीज असतात ते वोटिंगपासून ॲबस्टेन राहू शकतात. ॲबस्टेन म्हणजे काय, आम्हाला वोट नाही करायचा, आम्हाला पक्षात पण वोट करायचा नाही आहे, आम्हाला विरोधात पण वोट करायचं नाही आहे. अर्थातच आम्ही काय करणार, आम्ही या जे काही वोटिंग होत आहे त्या दिवशी तिथे उपस्थित राहणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे ते ॲबस्टेन राहू शकतात. ज्यावेळी नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये नो कॉन्फिडन्स मोशन पारित करण्यात आलं होतं किंवा पटालावरती ठेवण्यात आलं होतं तर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जी शिवसेना होती त्यांनी तिकडनं ॲबस्टेन केला होता. अर्थातच ते तिथे उपस्थित राहिले नव्हते, त्यांनी वोटसुद्धा केलं नव्हतं, म्हणजे त्यांनी पक्षामध्ये सुद्धा आणि विपक्षामध्ये कुठेही वोट केलं नव्हतं. ठीक आहे, ते गेलेच नव्हते एका प्रकारे सभागृहामध्ये. क्लिअर, तर हे आपण विश्वासदर्शक प्रस्तावाविषयी इथे माहिती घेतली. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे का विश्वासदर्शक प्रस्ताव. आणि भारतीय जे काही संसद आहे त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये असं एखादी घडामोडी होऊन गेली आहे त्यामुळे प्रश्न विचारायचे चान्सेस जास्त आहेत. क्लिअर, तर आज 11 मे 2021 लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पेपरची PDF जी आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.